मॉर्निंग गाईज. आज गणपतीचा लास्ट डे आहे, विसर्जनाचा दिवस आहे. लास्ट डे म्हणण्यापेक्षा विसर्जनाचा दिवस आहे आणि खूप धावपळ चाललेली आहे. कामावरनं हाफ डे घेऊन घरी आलेली आहे आणि आता ती आपली वाटली डाळ करते आणि मोदक करायचे. इकडे माझा चहा चालू आहे, कारण चहा घेतल्याशिवाय काम मला किक मिळत नाही. त्यामुळे आता वाटली डाळाला फोडणी देते आणि इकडे चहा चालू आहे. हे सगळं झालं की मग मी मोदक करायला लागते. मोदकांची कणिक भिजवून झालेली आहे, सारण झालेलं आहे, फक्त मोदक करायचे आहेत. आता आपण फोडणी घातली आहे वाटली डाळसाठी. थोडे ग्रीन चिली, कढीपत्ता आणि श्रेडेड जिंजर असं घातलेलं आहे. नंतर ते फ्राय झाल्यावर चांगलं फ्राय करायचं आहे. मग त्यामध्ये टर्मरिक पावडर घालायची थोडीशी आणि आपली शिजवलेली आणि थोडीशी कोर्सली ग्राउंड केलेली चणा डाळ घालायची आहे. या दिवशी चणा डाळाला खूप महत्त्व असतं वाटल्या डाळीला. तो खूप कमी करतो आम्ही, कारण प्रसाद म्हणून करतो. ती खरं जास्त केली तरी खायला छान लागते. इट्स काइंड ऑफ प्रोटीन. पण मी आता कमीच केलेली आहे, कारण लवकर करायचं होतं म्हणून. आज 12च्या आत त्याला 12 o'clockच्या बिफोर विसर्जन करायचं आहे. तर याप्रमाणे सगळं आता पडापडा फास्ट. हे बघा आपले तळल्यानंतर किती छान दिसत आहेत मोदक. हे अजून माझे लास्ट आता होत आहेत 4 आणि अजून 4 राहिले आहेत. ते झाले की 21 मोदक झालेले असतील. तुपात तळते आहे, काही लोक तेलात तळतात, मी तुपात तळते. तुपातले छान लागतात, कोकोनटमध्ये असल्यामुळे आणि मैद्याचं असल्यामुळे तुपामध्ये छान लागतात. सो हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे असं की तुपातच तळले पाहिजे. तुम्ही तेलातही तळू शकतात, शेंगदाण्याच्या तेलामध्ये पण तळू शकतात. सो अशा प्रकारे हे मोदक आपले छान छोटे छोटे झालेले आहेत. ही आपली मोदकांची प्लेट रेडी झाली आहे. आपलं वाटलेली डाळ आहे आणि त्याच्याबरोबर शिजोरी पाठवायची असते, जी दही आणि पोहे हे त्याच्याबरोबर विसर्जनाबरोबर गणपतीबरोबर पाठवायचे असतात. सो अशा प्रकारे हे ताट तयार झालेलं आहे. आता आपण जेवणाचं ताटाचं तयार करायचं आहे. मी पुरणपोळी गरम करून घेते. हे नैवेद्याचं असं ताट तयार झालेलं आहे. आज खूप काही केलेलं नाही आहे. वरण भात नाही केलेलं, पहिल्या दिवशी केला होता. आज वेगळा मेनू म्हणून पुरणपोळी, पात्राच्या वड्या आणि आपल्या गंगाफळाची म्हणजे स्क्वॅशची, तांबड्या भोपळ्याची भाजी केली आहे. आणि आपलं हे नैवेद्याचं ताट तयार आहे आणि मोदक तयार आहेत. सो अशा प्रकारे आपले ताटं तयार आहेत आणि आपण आता विसर्जनाला जाऊया. गणपतीचं विसर्जनाची तयारी करूया, कारण तिकडे मी बकेट आणलेली आहे आणि बकेट भरून त्याच्या आजूबाजूला आता डेकोरेशन करायचं आहे. ते माझी डॉटर आता हेल्प करणार आहे मला. आपलं हे गणपतीचं विसर्जनाचं बघा बकेट तयार झालेली आहे. माझ्या डॉटरने हेल्प केली मला. आम्ही आज यावेळेला रांगोळी न काढता पेटलची रांगोळी काढलेली आहे. तर अशा प्रकारे त्याचं डेकोरेशन झालेलं आहे. विसर्जनाची तयारी झालेली आहे. बरं दिसतंय, चांगलं दिसतंय. हो. Just tell me when you need to move. I will go from that side. हा छान आला शेप. सो वैष्णवी खरंच आंघोळ केली बेटा? Yes. इथे 3 पानं राहिले ना. No. 3 पानं ठेवायचे राहिले. It's supposed to be like that. नो, Yeah. पेटलच्या ह्याच्यावर मी 3 पानं ठेवलेले. I thought you meant the flowers. This? This?
Let me see. Can you look out for 1 second? I need to go to the bathroom. पूर्ण येते का नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना स्वर्णे मात्रे माना कामाना पूर्ती जय देव जय रत्न खचित परा तुझ गौरी गुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जळित मुकुट शोभतो बरा रुंजुंटीन पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना स्वर्णे मात्रे माना कामाना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना स्वर्णे मात्रे माना कामाना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोर्या त्याच्या आजूबाजूला ॲक्च्युली पाणी फिरवायचं असतं वैष्णव बेंच मागे फिरवतो बेटा पुश द बेंच